हे गाईज वेलकम बॅक टू 0 to 99 पर्सेंटाईल सिरीज. मित्रांनो, ही सिरीज फक्त मार्क्ससाठी नाही आहे. ही सिरीज आहे मेंटॅलिटी चेंज करण्यासाठी. झिरो कॉन्फिडन्सपासून स्ट्रॉंग बिलीव्हपर्यंत हा प्रवास आहे. सो आज आहे डे 6. आजपासून मी केमिस्ट्री स्टार्ट केली आणि ऑनेस्टली सांगायचं तर केमिस्ट्री हा असा सब्जेक्ट आहे जो बऱ्याच जणांना इझी वाटतो, पण स्मार्ट पद्धतीने केला नाही तर मार्क्स हातातून जातात. आज मी 3 इम्पॉर्टंट चॅप्टर्सवर काम केलं. फर्स्ट केमिकल थर्मोडायनॅमिक्स. व्हिडिओ लेक्चर पाहिले, कन्सेप्ट क्लिअर केले, PYQ सॉल्व केले. आणि हो, केमिस्ट्रीचे PYQs कम्पॅरेटिव्हली इझी असतात, फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. सेकंड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हा चॅप्टर थोडा लेंदी आहे, पण खूप स्कोरिंग आहे. कन्सेप्ट नीट समजून घेतले, क्वेश्चन सॉल्व केले, फॉर्म्युला प्लस लॉजिक दोन्ही फोकस केलं. थर्ड अल्डेहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. हा चॅप्टर मोठा आहे, पण CETमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. रिॲक्शन फ्लो समजून घेतला, PYQs ट्राय केले, शेवटी चॅप्टर वाईज टेस्ट दिली. मित्रांनो, टेस्ट स्कोअर परफेक्ट असायला हवा असं काही नाही, पण टेस्ट देणे मॅन्डेटरी आहे, कारण टेस्ट तुम्हाला तुमची खरी पोझिशन दाखवते. जर तुम्हाला वाटत असेल मी खूप मागे आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आजचा एक हॉनेस्ट इफर्ट्स उद्याचा मोठा रिझल्ट देतो. मित्रांनो, तुमची प्रिपरेशन कशी चालू आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रिअल स्टडी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.